मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदरावजी पानसरे या संस्थेचे संस्थापक कैलासवासी विठ्ठलरावजी रत्नाळीकर, ज्यांनी या शाळेचे वटवृक्षात रूपांतर केले ते कैलासवासी बाबा पाटील बंडाळीकर यांच्या कार्याला मी विनम्र अभिवादन करतो। आज 25 ऑक्टोबर 2014 ला 1996च्या बॅचने स्नेहमिलन गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष संस्थेचे सचिव आदरणीय विश्वनाथरावजी पाटील बंडाळीकर साहेब, या कार्यक्रमाला जे भर पडली आमच्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय सुप्रसिद्ध डॉक्टर किशनरावजी बंडाळीकर साहेब, पहिल्या बॅचला गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आतापर्यंत घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये आम्ही काही सिनियर नव्हतो कदाचित त्यावेळेस मग आम्हाला बोलावलं गेलं नाही, परंतु विद्यार्थी गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतात त्याचा मला खूप आनंद वाटतो। तुम्ही शाळेची निवड केली त्याचा खूप आनंद झाला आणि जे संयोजक माझ्याकडे आले होते त्यांना मी सांगितलं की तुम्हाला माझ्याकडून काय जी गरज पडेल, जी काय आवश्यकता असेल त्या मी तुम्हाला देण्यासाठी पुरवण्यासाठी सज्ज आहे, तयार आहे। आपल्याला काही बाबी तुम्हाला बाहेरून आणाव्या लागतील, परंतु शाळेत जे काही उपलब्ध आहे ते शाळेमध्ये मी तुम्हाला ते उपलब्ध करून देईन। मी ह्या बॅचचा ऋणी आहे, आभार मानतो तुमचे की मला या ठिकाणी आपल्याला बोलावलं। माझी या शाळेमधली नेमणूक 1983 ची आणि तुम्ही 96 पर्यंत 96 ची बॅच तुमची, म्हणजे मी तुम्हाला शिकवलंच असायला पाहिजे। उडावे या घरट्यातून पिलू उडावे, दिवी घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंथ असावेत या उंबरठ्यावर भक्ती। तुमची भक्ती, तुमचं प्रेम या शाळेवर आणखी सुद्धा आहे। या आपण शाळेला विसरणार नाही, तेवढंच प्रेम आपल्या शाळेवर सुद्धा आहे आणि म्हणून या इथे बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी अमेरिकेला सुद्धा जाऊन आले, त्याचाही मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून विद्यार्थ्याला मी माझ्या व्यवसाय मार्गदर्शन परिषदेमध्ये सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत त्याच्या नवी दिशा असावी, घरट्याचं काय बांधता येईल केव्हा येईल, क्षितिजाच्याही पलीकडे जाण्याची तुमची जिद्द असावी। हा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आमचा सदैव आहे। आपण ह्याच्याही पलीकडे जावं, काम करावं आणि शाळेचं नाव, तुमचं नाव, तुमच्या घराचं नाव, कुटुंबाचं नाव आपण कमावं अशी आमची इच्छा असते। आपल्या काळामध्ये काय उपक्रम होते आणि आता काय उपक्रम आम्ही राबवतो आहोत याची जाणीव आपल्याला असावी। कदाचित तुम्ही या नांदेड जिल्ह्याच्या पलीकडे असल्यामुळे तो पेपर कदाचित आपल्यापर्यंत येत नसेल, म्हणून शाळेच्या उपक्रमासंदर्भातलं तुम्हाला काही माहिती असू शकत नाही। म्हणून तुमच्या काळामध्ये मी 1996 ला महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन सुरू केली होती। ती पुण्याची परीक्षा होती। 100 आणि पहिलं सेंटर ग्रामीण भागामधले दिलं पुण्यानं, ते आपल्या पानसरे हायस्कूलला दिलं होतं। पहिली मागणी मी केली होती, आदरणीय बेंद्रे सरांनी त्याला पुष्टी दिली आणि हे आपण इथं आणलं सेंटर। तेव्हापासून विद्यार्थी आज तागायती सेंटर आपलं चालू आहे आणि ह्या गावामध्ये नाही तर आणखी काही सेंटर आपण तयार केले, त्याला जबाबदार आपली शाळा आहे। नॅशनल टॅलेंट क्लासेस आमच्याकडे पहिल्या वर्गापासून चालतात आणि सेमीचे विद्यार्थी आणि त्या इंग्रजीचे विद्यार्थी तुम्ही तपासून पहा, कोणता सरस विद्यार्थी आहे तोही तपासून पहा आणि मग तुमचा तुम्ही निर्णय घ्या। मी कोणालाही बंधन घालणार नाही, परंतु ऍडमिशन देताना आपला विद्यार्थी कोणत्या शाळेत टाकायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे, परंतु टाकण्याच्या पूर्वी मात्र तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे। या शाळेचा मार्च 2012 ला 58% रिझल्ट होता आणि 2013 ला
म्हणजे मी 1 जुलै 2013ला मुख्याध्यापक म्हणून या पदावर बसलो. मॅनेजमेंटनं विश्वास टाकला माझ्यावर आणि मी 20% रिझल्ट दिला. 20% आगाऊ म्हणजे 58चा 78% रिझल्ट झाला. त्याचं कारण असं होतं की माझ्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते अतिशय मेहनती आहेत, काम करतात, पण त्याच्यावर काम करून घेणं महत्वाचं आहे. म्हणून पहिला उपक्रम माझा आहे तो हुतात्मा पानसरे इंग्लिश प्रोग्रेसिव्ह क्लासेस. दुसरा आहे हुतात्मा पानसरे रिझल्ट ओरिएंटेड क्लासेस. जे विद्यार्थी 75%च्या वर आहेत, 60%च्या वर आहेत, त्यांना 75% न्यायचं. जे विद्यार्थी 75% पर्यंत आले त्याच्या पुढे न्यायचं. जे विद्यार्थी 90 आहेत त्याच्या पलीकडे त्याला नेण्याचं काम करायचं. या उपक्रमातून आम्ही ते काम करतो आणि आम्हाला तसे रिझल्ट सुद्धा मिळतात. आम्हाला साहेबांनी, आदरणीय विश्वनाथरावजी पाटील बंडाळेकर साहेबांनी आम्हाला पुण्याला पाठवलं ज्ञान प्रबोधिनी, की ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार केला जातो, तज्ज्ञ लोक तिथे असतात. अशा शाळेमध्ये आम्हाला पाठवलं ना, आमच्या मनाचा कल बदलला की माझ्या शाळेमध्ये मला असं काही करता येते, मला काही तिथं शिकायला मिळालं, मला काही बघायला मिळालं, मला काही माणसं मिळाले. आदरणीय वामनरावचे अभयंकर ज्यांचं 90 वर्ष वय आहे ते आता सुद्धा काम करतात. सकाळी 8ला येऊन बसतात ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत काम करत बसतात. ह्याच्यामुळे आमच्या रिझल्टवर फार मोठा परिणाम झाला. विद्यार्थी पास झाले. चे विद्यार्थी 51% पास झाले, पेढे घेऊन आले. अरे म्हणून तुम्हाला समूह गायन त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला. पहिली वेळ होती आमची. पुण्याचे लोक इथं आले, एक्सपर्ट इथं आले आणि त्यांनी ते गाण्याचं चित्रीकरण केलं आणि ते महाराष्ट्रामध्ये ते दाखवलं, मुंबईला. त्याच्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन बक्षीस मिळालं. महाराष्ट्र वाचतो आहे, प्रसारित होतो आहे. म्हणून हे पण कार्यक्रम विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये काय कलागुण आहे हे ओळखण्याचं काम आम्ही करतो आहोत. इथला एक विजयमार नावाचा विद्यार्थी आणि मतनुरे नावाची मुलगी, या दोघांचं डान्सर म्हणून मैदान या पिक्चर मध्ये निवड झालेली. तो गेल्या वर्षी 10वीची परीक्षा दिली विजयमारने. आमच्या त्या चिंतावार मॅडमचा मुलगा आहे. मतनुरे नावाची मुलगी सरस्वती नगर मध्ये गरीबाची मुलगी आहे, परंतु त्यांना त्या वसमतच्या ठिकाणी त्याची निवड झाली आणि मैदान जेव्हा पिक्चर निघेल तेव्हा या पानसरेचं नाव निश्चितच असेल. आणि हे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आज यावर्षी सुद्धा मी नेणार आहोत. ETV आणि मायबोलीवर देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे. त्यांना विनंती केलेली आहे की आमचा कार्यक्रम तुम्ही एकदा बघा आणि मायबोलीवर तुम्ही दाखवा, अशी मी त्याला विनंती केलेली आहे. लागलीच लवकरच ती लोक या ठिकाणी एक्सपर्ट येतील आणि आपला हा कार्यक्रम निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. शाळेचा कार्यक्रम पाहायला मिळेल. तिकडे बांधकाम चालू आहे, आपण पाहून आलात. त्या बांधकामाचं तिथे आमची एक इच्छा आहे माझ्या काळामध्ये 3 मजली ती इमारत व्हावी. सरांनी खंत व्यक्त केली की परीक्षा नाहीत. मी सर परीक्षा आहेत हो, 1ली ते 5वी पर्यंत परीक्षा आहे. ते परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे. नापास आणि पास सुद्धा आहे. नापास सुद्धा करता येते, परंतु त्याला पुढच्या वर्गात बसवता येत नाही. त्याला पास करून पुढच्या वर्गात बसवायचं, त्या वर्गात बसवायचं नाही, एवढंच आहे. म्हणजे त्याला समाज, ऐकून घ्या तुम्हाला कुठं उपयोग होईल. जळून राख होण्याआधी विस्तव व्हावं लागतं आणि विस्तवाचं लाकूड होण्याआधी बी फोडून मातीत रुजावं लागतं. तुम्ही एवढी मेहनत केली म्हणून तुम्ही आज यशस्वी झालात. ते 21 ऑक्टोबरला हुतात्मा गोविंदरावजी पानसरे यांची पुण्यतिथी असते आणि 20 ऑक्टोबरला आम्ही या ठिकाणी गौरव पानसरेचा स्वरांजली कार्यक्रम इथं करत असतो. आमच्याकडे 20 विद्यार्थिनी गायक शिक्षक आमच्याकडे आहेत. ते उत्कृष्ट गाणं गातात. यांची आम्ही म्हणजे निवड केली आणि या शाळेमध्ये काय नाही असं जर काय नाही असं मला विचारत, तुम्ही ह्या जगामध्ये फिरता, वावरता, समाजाची तुम्हाला जाणीव झाली, तुम्हाला काही ड्रॉबॅक्स असं वाटलं असेल की काही दोष शाळेमध्ये आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, सर असं नाही, असं करायला पाहिजे, असं तुमचं म्हणणं असेल तर त्याला स्वीकारला निश्चितच स्वीकारायला मी तयार आहे आणि बदल सुद्धा करायला तयार आहे. तुमचं मत आम्ही ते नाकारणार नाही, कारण तुमचे सुद्धा मत माझ्यासाठी ते कामाचेच असतील, शाळेच्या दृष्टिकोनातून ते कामाचे असतील. आणि म्हणून ही सवय
म्हणजे दुसऱ्यासाठी कल्याणासाठी काम करणारी ही संस्था आहे. गोरगरिबाला ओळखून या शिक्षणामधून, या गायनामधून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. प्रत्येक गोष्ट हे तुमच्या हितासाठी आम्ही करतो आहोत. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, तुझे माझे नाते जडावे. तुम्ही जसं नातं जडवून ठेवलं आमच्याशी, तसं ह्या उपक्रमातून तुमचं नातं जडावं. तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी मी इथे लढावे. तुमच्यावर जर संकट कोसळलं असेल तर माझा शिक्षक धावून जातो. तुझे माझे नाते जडावे, तुझ्या संकटाशी मी इथे लढावे, तुझे सारे दुःख गळून पडावे. तुझे सारे दुःख गळून पडावे, एकाने रडावे एकाने हसावे, एकाने रडावे एकाने हसावे, असे विश्व इथे पुन्हा ना उरावे. असे विश्व इथं पुन्हा ना विरावे. विद्यार्थ्यांना मी बराच पास झाला असं वाटतं. आता बसल्या ना तुम्ही की कालच्या विद्यार्थीनेच असं वाटायला मला विद्यार्थी. आणि मग एकदा स्काउट गाईडचा कार्यक्रम होता मेळावा. त्याच्यामध्ये एक पाटील आले, उच्छड असे उंच धोतीवाले, आणि मग फेटा म्हणलं पाटील साहेब बसा ना. काय नाही म्हणले, तसं म्हणू नका पाटील साहेब. बोलो काय झालं? मी तुमचा विद्यार्थी आहे म्हणले. मी म्हणलं तुमचा विद्यार्थी आहे. मुली हसू लागले. अरे मग म्हणलो नाही सर म्हणले, तुम्ही 6वी बोला, माझे क्लास टीचर होते म्हणले. म्हणलं कसं काय आले? माझी नाथ आहे म्हणले 10वीला आता. अरे वा, तुम्ही बसा चहा काढला त्याला भेटून झाले म्हणजे. सर तुम्ही असं म्हणूच नका म्हणजे, तुम्ही बसले मला बसताच येईल. त्या माणसाला त्या काळात म्हणजे आदर्श म्हणजे वाटावा, एवढा आदर वाटावा. किती छान गोष्ट वाटली. मी त्याचं नाव सुद्धा लिहून घेतलं. अरे म्हणलो बरं वाटलं. मग ऑफिसमध्ये आणलं त्यांना. ते म्हणजे तुम्ही मुख्याध्यापक झाले का? म्हणलं हो. अरे म्हणजे तुम्ही लहान होते त्यावेळेस? म्हणलं 84ची गोष्ट आहे म्हणले, त्या 83-84ची. म्हणलो लहानच होतो, आता मुख्याध्यापक. दीपावलीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पाली भाषेमध्ये एक आशीर्वाद गाथा आहे, ते मी तुम्हाला देणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, तुमचं आरोग्य चांगलं मिळो तुम्हाला. याच्यासाठी इचितम पतितम तुयम किपमेव समीजतु सभे पुरंत चित्त संकल्प चिंत पुनरुश्वेता ऐरारोग्य संपत्ती सब संपत्ती नेवच तत्व निबाण संपत्ती इमिनाती समीजित. आपल्याला सर्वांना सुख समृद्धी मिळो एवढी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझं भाषण इथं थांबवतो. धन्यवाद. वर्गात आल्यानंतर अगदी विद्यार्थी शिस्तीत बसलेले, हसक्या चेहऱ्याचे विद्यार्थी आवडायचे. एखादा विद्यार्थी असाच गवाळेपणे बसून असेल तर सरांना बिलकुल आवडायचं नाही. तर सरांनी या ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून इच्छा व्यक्त केली. सरांनी विनंती केली, सर विनंती करू नका, आदेश द्या, विनंती नका. आम्ही सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो, आमच्याकडून जी मदत शक्य आहे ती शाळेसाठी देण्यासाठी तयार आहोत. आणि मग आमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आपल्याला वैद्यकीय मदत पाहिजे असेल, मग शिक्षकांना असेल, विद्यार्थ्यांना असेल, आणि आमचा तुमच्याकडे आता संपर्क राहणारच आहे. आणि जे उद्योगपती असतील त्यांच्याकडून पैशाच्या रूपात मदत असेल, वेगवेगळ्याकडून ज्यांच्याकडून जशी मदत शक्य आहे. आम्ही शिक्षक आहोत. एखाद्या तुमच्या शाळेमध्ये जे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत, शैक्षणिक उपक्रम चालू आहेत, मग एखाद्या क्लासला शिकवण्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त एखादा क्लास शिकवण्यासाठी आम्हाला देऊ शकता. पण ज्यांनाकडून जशी मदत तुम्हाला घेता येईल तशी मदत तुम्ही बिलकुल आम्हाला आदेशित करा, आम्ही तयार आहोत. एक शैक्षणिक क्रांती केली. खर तर नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी त्यांचा फोटो असावं की ज्याने कॉपी मुक्ती केली. आणि ही शैक्षणिक क्रांतीच म्हणायला पाहिजे, कारण खरा विद्यार्थी आज तयार होत आहे. आणि अशा कॉपी मुक्ती परिस्थितीमध्ये या शाळेनं आपलं नाणं कसं खणखणीत आहे हे वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. आणि नांदेड जिल्ह्याला मागे शिक्षण अधिकारी होते गोविंद नांदेडे साहेब, ते सांगायचे
की मला शाळेचे मुख्याध्यापक दाखवा, मी शाळेचा रिझल्ट सांगतो. तर सरांसारखे मुख्याध्यापक शाळेला लाभलेले आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज मान्य नाही. आणि नांदेड साहेब पुढे म्हणायचे की शाळेचं संस्थाचालक दाखवा शाळेचे, आणि मी शाळेचं भविष्य सांगतो. आणि या संस्थेला विश्वनाथ पाटलांसारखे संस्थाचालक लाभलेले आहेत, ज्याच्यामुळे या शाळेचं जे भविष्य आहे उज्ज्वल आहे. जे भूतकाळामध्ये उज्ज्वल होतं आताही उज्ज्वल आहे आणि भविष्य काळामध्ये उज्ज्वल राहणार आहे. त्यांना थोडीशी 1 मिनिट बोलण्याची इच्छा आहे. तर नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जसं सर स्पष्ट बोलत असता तसं मी बोलू शकत नाही बरं का. कॉलेजच्या शाळेच्या फर्स्ट टाइम स्टेजवर माहीत घेतलं आणि काही तो बोलायला वाटायला पण आणि बोलू पण इच्छितो आणि काही चुकलं तर माफी असेल. मी सर सकाळी आलो 10:30-11 वाजता शाळेमध्ये. तेव्हा अगोदर सर माझी इच्छा होती की शाळा पूर्ण बघावी. शाळेत आलो सर, मागच्या साईडची बिल्डिंग आहे नव्हतीच. आम्ही 4थीत होतो तेव्हा ते टीनची अशी शेड होती. पूर्ण म्हणजे पूर्ण बदललं. भरपूर इकडल्या गोष्टी मैदान वगैरे आहे, समोर स्टेज दिसत आहे आणि बाकीचं हे मैदान पूर्ण ओपन स्पेस होतं. आपले जे क्रिकेटचे होतं ते 26 जानेवारीचे प्रोग्राम वगैरे, एनसीसीचं आपले मोठं प्रोग्राम होत्या माळावर आपलं हे प्रोग्राम करत होते सर. मी पण विद्यार्थी आहे. ते झालं. आल्यानंतर सर तुम्ही आले, तुम्ही बारदवाड सर. मग तुमची आठवण काढली. मग कोणीतरी म्हणे भालेराव सर मुख्याध्यापक आहेत म्हणे. अरे बापरे म्हणलं, माहितच नाही म्हणलं. नंतर देवडा सर आले, देवडा मुख्याध्यापक आले. अरे माहितच नाही. तो पहिला वर्ग होता सर आमचा 8वा अ. देवडा सर आमचे क्लास टीचर होते. अजून आठवते, गणिताचे सर होते, क्लास टीचर होते. आल्यानंतर DT लिहित होते, डेट. त्याच्यानंतर हे करत होते. अजून आठवते किंवा मग नंतर पण मी व्यवसाय करतो. रजिस्टरवर फर्स्ट टाइम सकाळी लिहिते वेळेस पण मला सवय 8वीत असताना मी DT लिहितो. अजून सुद्धा DAT लिहि नाही, DT लिहि आहे सर अशा गोष्टी काही. आणि गेट टुगेदर करणार जेव्हा आम्ही ठरवलं म्हणजे लक्ष्मीकांतनं ऍक्च्युअली सांगितलं की आपण धर्मात मात्र कुठे हॉल वगैरे नाही, मग आपण बासरला रिसॉर्टमध्ये वगैरे करूया का, कुठं करूया. मग सगळ्यांचे मत जाणून घेतले त्याने जवळचे की आपण शाळेमध्येच करूया. शाळेच्या प्रांगणात म्हणजे आपण इथून बिछडलो, इथेच भेटत आहेत ना, ही इच्छा होती. मग इथं होणार आहे की व्यवस्था नाही. मला वाटते सरांना, भालेराव सरांना कोणी तर भेटलं वाटतं. सरांनी म्हणले पण की तुला काय पाहिजे तू सांग, आम्ही जे होईल ते देईल. मग ते पण झालं. मुलं चांगली गोष्ट आहे. अशी भरपूर गोष्टी आहेत की. आणि सर अजून मी सांगू इच्छितो की आता मी याचा ऑर्गनायझर किंवा काही नाही, याचं श्रेय सगळं आपलं शिवराज मकलीकर झालं, लक्ष्मीकांत झालं, लोकल एक सुरेश दुडले म्हणा, विनोद बोईनवाड म्हणा, अजून आहेत भरपूर मित्र आपले लोकल एक. त्यांनी केलं, ठीक आहे सर, चांगलं केलं. किंवा आणि याच्यानंतर तुम्हाला पण आमच्यामुळे इतका त्रास होत आहे किंवा काही चुकलं असं सपोज तर आम्ही काय म्हणतात दिलगिरी मला नसता माफी म्हणा मागू इच्छितो मी सर. आणि भरपूर जण अजून येणार होते. काही गोष्टी अशा झाल्या की 11th आवरला एक प्रोग्राम झाला. काही आता मुली पण होत्या की ती म्हणत होती की ती मुक्ता जोशी म्हणली म्हणे की तुम्ही पोस्टपोन करा प्रोग्राम. ही शक्य नाही गोष्ट. आणि होते अजून काही जण मध्ये आम्हाला रिझर्वेशन 11th नाही भेटत. बरोबर आहे, तसंच मिळून रिझर्वेशन भेटणं वगैरे शक्य नाही. हा सर हा सर असे भरपूर सर आहे सर. अजून ही फर्स्ट टाइम आहे. आणि आता हिच सांगितलं सर दीप मला यूज करा. ती नांदेडला असते, मी पण नांदेडला असतो. आम्ही सकाळी रेल्वे स्टेशनला भेटलो. तिचे मिस्टर मागे बसले आहेत. मला माहितच नाही ती आहे ती. मी तिच्या मिस्टरला ओळख करून तिला बोलायला मी त्यांना, परंतु मला माहित नाही ही माझी क्लासमेट. अरे म्हणजे तेव्हा ही थोडी वीक होती, आता थोडी हॅट झाली, काही समजलं नाही. म्हणजे तिच्या मिस्टरला मी ओळखतो आणि ती माहित नव्हतं. अशा प्रोग्राम मध्ये आल्यामुळे समजलं काय कोण काय. ह्याच्यामध्ये भरपूर जण आहेत सर. मी गावीच्या नंतर फर्स्ट टाइम भेटलोच नाही. बस सर आता याच्यापेक्षा अजून काय बोलणार आहे. भरपूर बोलण्याची भरपूर इच्छा आहे. भारद्वाड सर मला वाटलं ते भरपूर गोष्टी नलवाड सर झालं. आता डॉक्टर साहेब तर माहित नाही, फक्त नाव ऐकलेलं आहे.
सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आपले आहेत धर्माबादचे सर वगैरे म्हणून. नांदेडला आहेत माहित आहे सर, परंतु मला वाटतं प्रॅक्टिस करत नाहीत असं पण ऐकलं होतं. आहे का? अच्छा, नाही तिथं आपले बाळापूरचे सर वगैरे करतात ना. हो हो सर. हा सर आहे सर, अनुप वगैरे आहेत तर अजून भरपूर अजून डीडी सर इंग्रजीची आणि गणिताची त्याने पण विचारला सर नाही आले का आता आठवणी म्हणा काही चुकला असेल तर माफी. अमितनं या ठिकाणी सर्वांशी अनौपचारिक गप्पा केल्या. धन्यवाद. तर यानंतर आता अमितला पाहून आमच्या बाकीच्या सहकार्यांना सुद्धा बोलायची इच्छा होत आहे. तर व्यासपीठाला मी विनंती करतो आम्हाला थोडीशी बोलण्याची संधी द्या. अजून एक महत्वाचं म्हणजे सर, मी तुम्हाला म्हणजे ऑर्डर देत नाही किंवा हे करत नाही, तर एक इच्छा आहे सर की आपण पण एक गेट टुगेदर ठेवूया की जे शाळेचे विद्यार्थी सर्वजण, नाही ऑर्डर नाही सर, की फक्त एक इच्छा आहे आपली पण की तो जम्बो प्रोग्राम हा सर. आता ऍक्च्युअली माझे वडील असताना पण आपल्या कॉलेजच्या पण याच्या तेव्हा केले होते. मला आठवते मी जेव्हा लहान होतो त्यांनी सर्वांना घेऊन वगैरे जिथे आपले कॉलेजचे विद्यार्थी जिथे जिथे होते त्यांच्याकडे गेले होते, त्यांच्याकडून तुम्ही म्हणल्यासारखं वर्गणी वगैरे केली होती. तर 2 वर्षात त्याच्यात एक्स्ट्रा झाले माझे वडील तेव्हा. तसं काही सर की सगळे विद्यार्थी आपले शाळेचे विद्यार्थी बरं की एक माझे विद्यार्थी की एक गेट टुगेदर करूया, एवढी इच्छा आहे. व्यंकटेश स्टेजवर आलो. खरं तर मनात भरपूर असतं की ऋण व्यक्त करावं आपल्या शिक्षकांचं जे संस्था चालवते ज्यांच्यासोबत आपण घडलो, ज्यांच्यासोबत स्टेजच्या खाली बसून आपण बरंच काही उन्हाळक्या केले, तर त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करण्याची संधी मी घ्यावी असं विचार आला आणि गोविंद वेगे सरांकडून थोडेसे टिप्स घेतल्या बसल्या कसं बोलायचं आणि मी आता बोलतोय. सर मला एक सांगायचं आहे की उंच उडालो किती तरी पाया तुमचाच आहे, उंच उडालो किती तरी पाया तुमचाच आहे, उंच उडालो किती तरी पंखातले बळ आपलेच आहे. हे माझे ही माझी कृतज्ञता आहे शाळेविषयी. आजकाल आम्ही जेवढे काही घडलेलं आहोत त्याच्यामध्ये शाळेचा फार मोठा वाटा आहे. कारण बेसिक जे लागतं जीवनामध्ये, जसं की इथं वेळोवेळी उल्लेख झाला की कोणी डॉक्टर झाला, इंजिनियर झाला आणि बरेचसे जण व्यवसाय करतात. आजकाल व्यवसाय करणं फार महत्वाचं आहे आणि ते आपले माझे मित्र घडवत आहेत. आणि सर बरेचशा आठवणी आहेत मला, बऱ्याच गोष्टी नेहमी आठवतात जिथं ते आमच्या प्रोफेशन मध्ये रिलेव्हंट आहेत. तर जसं विसाळे सर म्हणायचे की कोई काम हो रोके भी करना पड़ता है, हंस के भी करना पड़ता है, तो हर चीज हंस के करना चाहिए. तर मी तो मंत्र कधीच विसरला नाही. कधी आपण आपल्या प्रोफेशन मध्ये आवडतात. आता मी जेव्हा पण येतो मी बऱ्याच जणांना भेटू शकतो किंवा काही जण भेटतात, पण ती जी भेटल्यावरती जी उत्स्फूर्त दाद आहे की अरे कधी आलास तू, कुठे आहेस, असं ही जी उत्स्फूर्त. आताच मला 4 महिन्याचा मुलगा झाला, तर मी त्याला काही नसताना पाठवून दिले की म्हणलं मी जाऊ शकत नाही पण तू जाऊन भेटून ये. तर फार आजचे तर मी त्यांचा पण आभारी. तर एवढं मी काहीच प्रिपेअर करून आलेली नाही. ऍक्च्युली इथे आल्यानंतर खूप भावनिक झाले. पहिल्यांदा जेव्हा गेटमधलं मध्ये आले ना स्कूलमध्ये, लक्ष्मीकांतचा जेव्हा पहिल्यांदा फोन आला की असं गेट टुगेदर आहे स्कूलचा, पण आयडिया नव्हती काय काय प्लॅन आहे, टीचर्स इन्क्लूड आहेत तर म्हणून काहीच प्लॅन नव्हतं. पण इथे आल्यानंतर एकदम सगळे आजच्या आठवणी ताज्या झाल्या. खरंच की आम्ही खूप लकी आहात. मी नेहमी म्हणत असते, माझी मुलगी आर्या फर्स्टला आहे की स्कूल म्हणजे आपल्या स्कूलमध्ये एंटर केल्यानंतर वाटते की खरंच हे स्कूल आहे किंवा असं. आता जे कॉन्व्हेंट स्कूलला मुलं असतात त्यांच्या स्कूलमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटत नाही की स्कूल आहे. त्यांचं वातावरण वेगळं आहे, त्यांचं शिकण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या टीचर्सशी कम्युनिकेट म्हणजे आता ती दिवाळीचे व्हॉट्सअपवर पाठवते आर्या, त्यांच्या स्कूलचा ग्रुप आहे ते स्कूलमधले त्यांना पाठवतात. असं म्हणजे एवढं बदललेलं आहे. मेहनत करतात, आत्ताही खूप मेहनत करतात मुलं. त्यांचं पण म्हणजे एक अर्धा मार्क गेलं तरी घरी येऊन ती मला सांगते ते स्पेलिंग मिस्टेक झाली नाही. जेवढा मी तिला वेळ देऊ शकत नाही पण त्यांचं पण आता आहे
पण आम्हाला जे मिळालं तुमच्याकडून, आमच्या म्हणजे घरच्यांचं जे तुम्ही म्हणता ना सर की पॅरेंट्स जे पॅसिव्ह होते स्टुडंट आहेत ते बरोबर आहे. घरच्यांना म्हणजे ते म्हणायचे स्कूलमध्ये चांगल्या टाकलं ते, पण जे शिकलो जे काही ते सगळं स्कूलमध्ये शिकलो आम्ही. काय देऊ शकत नाही तर कधी कधी रडते, हसके भी करना है रोके भी करना है हे. आणि माझे असे टीचर्स होते, म्हणजे हे असं एज्युकेशन पुढच्या जनरेशनला त्यांना मिळेल एज्युकेशन भरपूर, त्यांच्या आता फॅसिलिटीज आहेत ते खूप, आणि कॉम्पिटिशन पण खूप आहे. पण हे जे संस्कार आहेत, हे बोलणं भारद्वाज सरांशी जसं आमचं एकदम असं घरच्यासारखं सगळं, टीचर्स नलवार सरांना घाबरून किती मॅथ्स आम्ही करायचो प्रिपेअर, म्हणजे एवढं सर असं खडूनी मारायचे बरोबर. मी खूप बडबड करायची, मी सर बरोबर ते खडूनी मारायचे बोलताना क्लासमध्ये. देबडवार सरांचे गणिताचे क्लास, म्हणजे सर मला आठवते की 15 मार्काचे ते आमचे टेस्ट असायचे. सर 15पैकी 15 म्हणले की सर असं क्लासमध्ये उभं करून म्हणायचे ही बाळापूरून येते सायकलवर, तरी हिला आउट ऑफ मार्क पडले. असं म्हणजे सचिव विश्वनाथजी पाटील मनाळीकर, त्यानंतर सर्व गुरुवर्य, माझ्या बॅचचे सगळे मित्र आणि मैत्रिणी. विशेष म्हणजे या ठिकाणी सर मी आलो त्यावेळेस मगाशी शारदा सांगितल्यासारखं मी पण भावनिक झालो. पण सर आज संस्थेचं एवढं भव्य दिव्य रूप बघितल्यावर मनस्वी आनंद होतोय. आणि मगाशी भालेराव सरांनी पण सांगितलं की आता मुख्याध्यापक सर होते, मागच्या वेळेस मी येऊन गेलो 5-6 महिन्यापूर्वी आलो होतो, तेव्हा पानसरे शाळेचे अनेक विद्यार्थी मला बाहेरही भेटत असतात. आणि जिथे जिथे त्यांना मदत करता येते तिथं मी नक्की मदत करण्याचा त्यांना उपयोग करतो. म्हणजे कसं आहे, ते करण्यामागचा उद्देश एकच आहे की त्या शाळेचा मी विद्यार्थी राहिलेला आहे आणि ह्या शाळेतूनच समाजकार्याचं मी सगळं शिकलेलं आहे. आले का लक्षात? 3 वर्षापूर्वी सह्याद्री वाहिनीवर माझा प्रोग्राम होता. सह्याद्री वाहिनीवर प्रोग्राम होता त्यावेळेस सुद्धा मी हेच सांगितलं की आज आपण घडतोय ना, तर घडल्यावर समाजामध्ये शेवटी माणूस हा कुटुंबासाठीच करत असतो, पण कुटुंब परिपूर्ण झाल्यावर जर कुणासाठी करायचं असेल तर ते समाजासाठी करायचं. विद्यार्थ्याचं उदाहरण देतो मी की त्याची प्राध्यापक म्हणून निवड झाली आणि निवड झाल्यावर त्याचं एमटेकचं शिक्षण चालू होतं आणि 6 महिन्याचा गॅप पडत होता आणि तो आपल्या शाळेचा विद्यार्थी होता. आणि मग त्याला जॉईन होता येत नव्हतं की बाबा शासकीय सेवेमध्ये जॉईन होता येत नव्हतं, एक तर शिक्षण सोड किंवा मग जॉईन हो असं काहीतरी होतं. मग मी म्हटलं अरे तू काय एवढं घाबरायलास, मी करतो ना तुझी व्यवस्था. म्हणलं 6 महिने तुला एक्सटेन्शन देतो जॉईन होण्यासाठी. 6 महिन्याचं एक्सटेन्शन देऊन टाकून दिलं आणि मनस्वी आनंद होतोय. आणि जिथे कुठे त्याचं काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही हे होऊ दिलं नाही, निस्वार्थ भावनेने काम करून दिलं. आणि आता मला परवा त्यांनी फोन करून सांगितलं की सर माझा PhD ला नंबर लागला. तर मी त्याला सांगितलं की तुझा PhD ला नंबर लागलाय ना, ह्याच्यापेक्षा मी तुला PhD मिळाल्यावर ती डेव्हलपमेंट PhD कर की एक PhD नाही. तर ह्या सगळ्या जो समाजकार्याचा असेल सर, तर ह्या संस्थेमधून मी हे सगळं शिकलेलं आहे, त्याच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो. परवा आता जस्ट बाबा आमटे प्रकाश आमटेंचा पिक्चर येऊन गेला आणि त्याच्यामध्ये नाना पाटेकरांनी सांगितलं की त्यांना म्हणजे हे नाट्य क्षेत्र सगळं सोडून हेमल कशाला जाऊन राहायचं होतं. आणि तेव्हा बाबा आमटेंनी सांगितलं की तू कलाकार आहेस, तुझं इथं मन रमणार नाही, तू पुन्हा मुंबईला जा आणि तुझी कला वाढव आणि मोठा कलाकार हो आणि जे काही कमवशील ते तू दे ना आनंद बनला, कोण नाही म्हणलं. तर आज आम्ही त्यातलेच आहोत सर, आम्ही नाना पाटेकर नाहीये पण कदाचित आम्ही आमच्या परीने परिपूर्ण आहोत. पण ह्या संस्थेसाठी जिथे कुठे तन मन धन या तिन्ही प्रकाराने जिथे जिथे कुठे मदत करता येईल तिथे नक्की मदत करू. आणि राहिला सर तुम्ही मगाशी ज्ञानप्रबोधिनीचा उल्लेख केला, ज्ञानप्रबोधिनीला तर तुम्ही आता म्हणजे गेला असेल, मी ह्याही पेक्षा अगोदर गेलो. विवेक कुलकर्णी सर पर्सनली ओळखतात, ज्ञानप्रबोधिनीचे सगळे उपक्रम मला पर्सनली माहिती आहेत. जिथे जिथे कुठं तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये चांगले उपक्रम राबवण्यासाठी संस्थेला वेळ देण्यासाठी जर मला मदत करता येत असेल केव्हाही आठवण करा, कामीनवार तुमच्यासाठी सदैव हजर आहे. हे विशेष. त्यानंतर सर जे लोक नामवंत डॉक्टर आहेत मराठवाड्याचे, त्यांचे नाव सर्व म्हणजे लौकिक आहे. ते आपले धर्माबादचे डॉक्टर पुनाळेकर सर, आणखी गणिततज्ञ, गणित खंडामध्ये जे द्रोणाचार्य मानले जातात असले श्रेष्ठ नलवाड सर, आणखी विज्ञानामध्ये एकदम प्रवीण असलेले डॉक्टर आपले भारद्वाज सर, ह्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढा सुट्टीच्या दिवशी एवढा पुण्यामध्ये त्यांनी वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला. कारण की ह्या एवढा या धगधगीच्या युगामध्ये कोणी कोणासाठी एक क्षण देत नाही. परंतु आमचे शिक्षक
आम्हाला विद्यार्थी मानून इथं एवढा वेळ आमच्यासोबत बसून राहिले. खरं पाहता ह्या धर्माचा विकास मी जेव्हा बघतो रेल्वेमधून जेव्हा धर्मात चालू तेव्हा तर बघतो तर मला फक्त एकच व्यक्ती आठवतो, ते म्हणजे आपले बंगाळी. ते जर ह्या धर्मामध्ये जन्मले नसते तर मला वाटत नाही की धर्माचा एवढा विकास झाला असता. हे निश्चित मी एवढे दिग्गज एवढे बेस्ट टीचर्स लाभलेले आहेत. मी माझं ह्या शाळेमध्ये शिक्षण होणे हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. कारण की ज्यावेळेस मी इथून बाहेर पडलो, मेडिकल कॉलेजमध्ये गेलो, त्यावेळेस मला सर्व मित्र हे कॉन्व्हेंट स्कूलचे होते, ऑल वेर कॉन्व्हेंट स्टुडंट. सो त्यांनी मी जेव्हा त्यांच्यासोबत इंग्लिश बोलायचो तर त्यांना कधी वाटलं नाही की मी मराठी मीडियममधून आलेलो आहे. एवढं एक्सपिरियन्स. आता मी डी कुलकर्णी सर आदित्य नाही आहेत, ते माझी रोज परीक्षा घेत होते. मी पहिल्या बेंचवर असलो असताना ते प्रत्येक कधी ते मला प्रश्न विचारायचे, त्यांचं कुठलं उत्तर त्यांना अपेक्षा आहे माझ्याकडून हे मला कधीच माहिती. कुठलंही म्हणायचं ट्रान्सलेटेड म्हणायचे, मेक इट क्वेश्चन टॅग म्हणायचे. एवढे ते म्हणजे आम्हाला रोज परीक्षा घ्यायची. त्या परीक्षेमध्ये मी रोज देऊन मी इंग्लिशमध्ये प्रवीण एवढं माझं निश्चित. आणखी होते इट इज द लाईन जॉईनिंग द 2 पॉइंट्स. माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी ह्याचं डेफिनेशन वेगळं केलं. वन इज द लाईफ अँड वन इज द डेथ. दॅट इज आठवायचं. तो त्या लाईनवरच आहे, कुठल्या पॉईंटवर आहे हे आपल्याला माहिती नाही. दॅट इज कधी चालू होतो, कधी बंद होतो, कधीच आठवतो. तर ह्या गोष्टीमध्ये आणखी मी सांगतो, ह्या शाळेचं एवढं म्हणजे नाव आहे. ह्या शाळेतून एक विद्यार्थी माझ्यामध्ये UPSC पास झाला, तो IPSC झाला होता. रिसेंटली मी याचं हे वाचलं होतं. आणि या शाळेच्या आता मी सांगतो तुम्हाला की ह्या शाळेमध्ये मी जेव्हा 10वीमध्ये गणितात होतो तर आपले नलवाळ सर सर्वांना छडीने मारत होते. तर मला वाटते अल्केश आणखी सचिन आणखी विक्रम बोळसे आणखी 2-3 विद्यार्थी होते ज्यांनी छेड्या खाली नव्हते. नलवाळ सरांनी कसं छडी मारले की जेवढे मार्क कमी तेवढे छेड्या, जेवढे मार्क कमी तेवढे छेड्या. अश्विनीला लागले नाही. मार्कचा पेपर होता, मला त्या एवढ्या जोराने मारल्या, परंतु त्या 2 घावामुळे मी 12वीमध्ये 100पैकी 95 मार्क घेतले. तर या ठिकाणी अध्यक्ष समारोप होण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की समारोपानंतर या ठिकाणी ग्रुप फोटो होणार आहे. ग्रुप फोटो घ्यायचे आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे मी अध्यक्ष यांना मी सांगू इच्छितो या ठिकाणी सूर्यची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर आमच्या ग्रुपची तुमच्या काळात जशी पुण्यतिथी साजरी होत होती तशीच आज पण तशीच साजरी होत आहे. काही मोठ्या व्यक्तींनी त्याच्यामध्ये चेंज करण्याचा वगैरे 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 प्रयत्न केला होता, पण एक अनावधानाने म्हणा किंवा माझ्या हट्टी स्वभावामुळे त्याच्यामध्ये कुठलंही परिवर्तन होऊ दिलं नाही, बदल होऊ दिला. मी 1967चा बॅचचा माजी विद्यार्थी आहे मॅट्रिकचा. त्यावेळेस जी पुण्यतिथी जशी व्हायची तशीच भालेराव सर मुख्याध्यापक असताना सुद्धा तशीच पुण्यतिथी होते, ते मुलं म्हणतात. म्हणजे ती एक परंपरा आपली तशी जशीच्या तशी ठेवलेली. पानसरेंच्या पुतळ्याला हार अर्पण, नंतर समाधीवर पुष्पांजली. आम्ही सगळे लाईनने टाकत होतो. हा, रांगेत येऊन मुलं सगळं टाकायची आणि नंतर मग प्रार्थना व्हायच्या. तर त्यावेळेला भजन म्हणायचो आपण प्रार्थनेमध्ये, पण पानसरे गीत त्यावेळेला तुमच्या वेळेस नव्हता. आपल्या शाळेतले संस्कृतचे अध्यापक श्री पदी गिरी, त्यांना जोशी म्हणून ओळखले, ते गिरी सरांनी लिहिलेलं आणि त्याला तालबद्ध म्हणजे चाल बसवलेली सुवर्णाकर सरांनी, आणि आताच्या पोरी गातात त्या. तर तुम्ही एकदा ते पानसरे गीत ऐकावं अशी सरांची इच्छा आहे.
वाद्य वगैरे साथ नाही, पण मुली फार सुंदर गातात. आपण ऐकूयात एकदा पानसरी, त्याच्यानंतर मग मी अध्यक्ष. वासरले साठती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हमरून वासराले. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात मायेच्या मागे हटला होता पान्हा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरून वासराले. कान्या काट्या येचायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरून वासराले. बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुंग, बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम. अरे शिकून शान शिकून शान शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय, तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरून वासराले. दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप, थर थर कापी आणा लागे तिले थाप. कसायाच्या 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 दावंदीला बांधली जशी गाय, तवा मले गाई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरून वासराले. न बोलता बोलता एकदा तिच्या डोळं आलं पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावरली साय, तवा मले साई मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरून वासराले. ग म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी. तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माया धरव तुझ पाय, तवा मले पाया मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय हंबरून वासराले. चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. पणाला लावून ज्यांनी दिदले हो बलिदान, प्राणपणाला लावून ज्यांनी दिदले हो बलिदान, त्या हुतात्मा पानसरींना कोटी कोटी प्रणाम, त्या हुतात्मा पानसरींना कोटी कोटी प्रणाम. गांधीजींचे अनुयायी ते देशाचे मर्द, गांधीजींचे अनुयायी ते देशाचे मर्द. जुल्म सोशिले वैर्याचे परिणाम झाले सर्द, जुल्म सोशिले वैर्याचे परिणाम झाले सर्द. धन्यतयाची माता पितरे, धन्यतयाची माता पितरे, धन्यतयाचे काम. त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम. जगणे मरणे देशासाठी ध्येय
एक ही मनी, जगणे मरणे देशासाठी ध्येय एक ही मनी, धर्मबाद ही कर्मभूमी हो निवडिली ज्यांनी, धर्मबाद ही कर्मभूमी हो निवडिली ज्यांनी, मुक्त कराया संस्थानाला, मुक्त कराया संस्थानाला लढले हो संग्राम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, ब्रह्मचारी राहून केली खरी देशभक्ती, ब्रह्मचारी राहून केली खरी देशभक्ती, दुष्ट निजामी राजवटीला दाविली शक्ती, दुष्ट निजामी राजवटीला दाविली शक्ती, पराजित करण्या शत्रूंना, पराजित करण्या शत्रूंना झुंजले हो अविराम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, 21/10/40 ला रचले कारस्थान, 21/10/40 ला रचले कारस्थान, अर्जापूर मुक्कामी घेतला वीरांचा त्या प्राण, अर्जापूर मुक्कामी घेतला वीरांचा त्या प्राण, चंद्र सूर्य हे असे दोवरी, चंद्र सूर्य हे असे दोवरी, अमरतयाचे नाम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, प्राणपणाला लावून ज्यांनी दिले हो बलिदान, प्राणपणाला लावून ज्यांनी दिले हो बलिदान, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, त्या हुतात्मा पानसरेंना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. हातात देऊन टाका आणि उभा राहा. हातात देऊन टाका. यांना विनंती करतो. पडलाने अध्यक्ष समारोप. आजच्या कार्यक्रमामध्ये 1996च्या SSCच्या बॅचच्या स्नेह संमेलनामध्ये उपस्थित असलेले आपल्या शाळेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य, या शाळेचे माजी विद्यार्थी, नांदेड जिल्ह्यातले सर्वांच्या परिचयाचे बालरोग तज्ञ डॉक्टर किशन पाटील पन्हाळेकर, तुमच्या सर्वांचे आवडते गणिताचे शिक्षक, या शाळेचे माजी उपमुख्याध्यापक आदरणीय नगवार सर, जग बदलायला लागले पण विज्ञान बदलत नाही हे सांगणारे विज्ञान विषयाचे आणि शाळेतले विज्ञानचे माजी शिक्षक आणि माजी सुपरवायझर आदरणीय भारद्वाज सर, सगळ्यांना सावधान आणि आराम से म्हणणारे क्या बात है, एक दुसऱ्याशी परिचित करून देणारे शिस्तप्रिय आणि इतिहासाला बोलकं करणारे तुमच्या सर्वांचे आवडते ह्या शाळेचे माजी शिक्षक आदरणीय मिसाळे सर, ह्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय भारद्वाज सर, त्यांचे सहकारी उपमुख्याध्यापक आदरणीय देवडवार सर, माझ्यासमोर बसलेले
सर्व या भारतातले प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, ज्येष्ठ ह्याच्यासाठी म्हणतो, काही डॉक्टर्स आहेत त्यावेळेला ते थोडस त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी मला नाराजी दिसते, पण लागलीच मला लक्षात येते की बाबा हे नाराज झाले. मी म्हटलं जरी तुम्ही विद्यार्थी नसलात तरी ह्या शाळेत सेवा करता हे तुमचं अहोभाग्य आहे. म्हटलं पण होऊन जाते जेवल्यावर, आणि त्यानिमित्तानं गप्पे मारणं पण होऊन जाते. आणि 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला प्रभात फेरीमध्ये सर बघायचे तुम्हाला रांगेत आहात की नाही, आठवते की नाही? तर तशा रांगेत न जाता सहज गप्पा मारत तर लोकांमध्ये चर्चा होती की हे कोण लोक आहेत, काय आहेत. सगळ्यांना माहिती आहे, बघितलं म्हणजे रेड्डींचा मी मित्र आहे, शारदाच्या वडिलांचा. मी बघितलं म्हणतो ह्या कल्पामध्ये अरे ते आमची शाखा दिसायली. म्हणजे जे जे लोक तुमच्या पालकांच्या परिचित आहेत ते लोक तुमच्या कोणाला ओळखणार आहेत, पण सगळ्यांना ओळखणार नाहीत ना. पण हे घोळका कुठं चाललाय. तर माझी एक विनंती आहे, तुमचं जेवण झाल्यावर एक अर्धा तास वेळ काढा आणि तुम्ही सगळे लोक त्या जागेला एकदा भेट देऊ. शंकर टिंबर एक अर्धा तास जाईल तुमचं. काय कामीनवर तुझी व्यवस्था काहीतरी करतील हेडमास्टर किंवा पण तुम्ही सगळ्यांचे चरणस्पर्श त्या जागेला होतं. कारण माझ्या उपस्थितीमध्ये माझ्या माहितीनुसार माझ्या शाळेत हे माजी विद्यार्थ्यांची पहिलीच गॅदरिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आज काम करणार आहात त्या कामाला तुमच्याकडूनचा फाउंडेशन स्टोन लागणार आहे असं मी समजणाऱ्यापैकी समजतो. ते लोक त्यांचं चरणस्पर्श करा, तुम्ही त्या जागेचं दर्शन करून घ्या. फार कमी अल्पावधीमध्ये मी त्यांना शंकर टिंबरवाल्यांना सांगितलं की जागा रिकामी करा. भविष्यामध्ये नियर अर्ली फ्युचर भालेराव सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला तिथे एक इमारत चांगली बांधायची, म्हणून त्याच्यासाठी संकल्प आहे संस्थाचालकांचा. त्यासाठी जेव्हा तुमच्याकडे येतील त्यावेळेला थोडंसं मनमोठेपणानं लक्ष द्या शाळेकडे एवढी. आणि ह्या जागेचं महत्व जसे तुम्ही मोठे व्हायला लागलात तसं तुम्हाला कळायला. कधी कळायला लागलं? तुमच्या बाळाला तुम्ही ज्यावेळेला सांगायला लागलात त्यावेळेला तुम्हाला ह्या शाळेचं महत्व कळायला. ज्या वेळेला ही शाळा महत्वाची म्हणून सांगत होते सर त्यावेळेला महत्वाचं वाटत नव्हतं. काय म्हणत म्हणजे ते काय, त्यासाठी लांब जावं लागते, आपलं रेसिडेन्स सोडावं लागतं. तेव्हा आपले आई वडील किती मोठे होते, आपण किती चांगल्या संस्कारातून आलो हे माणसाला कळते. आणि खरंच आज आपण भाग्यवान आहोत ह्या शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून सांगून घ्यायला. आपली छाती भरून येते. मध्ये एक कार्यक्रम नव्यानं प्राचार्य झाले ते माझे विद्यार्थीच होते. एडेकर म्हणून इन्चार्ज व्हाईस चान्सलर होते नांदेड विद्यापीठाचे. ते इथं कार्यक्रमाला आले. त्या कार्यक्रमामध्ये बसल्यावर मी थोड्या वेळानंतर त्यांना सांगितलं की सर थोडस कार्यक्रमाला उशीर झाला होता. त्या दिवशी योगायोगानं इथं काहीतरी 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं काहीतरी मीटिंग आपण बोलावलं होतं त्या एक्स्ट्रा कोचिंगच्या संदर्भात. पालकही आले होते, पण उशीर झाल्यामुळे मी कार्यक्रम लवकर आटोपलो आणि त्यांना सांगितलं सर इथं हुतात्मा पानसरे हायस्कूल आहे, 1-2 मिनिटं पालक आले. म्हणजे नाही पाटील साहेब मला अजून युनिव्हर्सिटीला जाऊन तिथं एक मीटिंग ठेवलं मी, मला मीटिंगला जायचंय, फक्त बासरला सरस्वती दर्शन करून आम्ही जाणार. काय हरकत नाही, मग आता जास्त बोलता आलं नाही. आणि प्राचार्य त्याच्यामध्ये थोडंसं डिस्टर्ब करतात की साहेब यांना काही आहे ते मुद्दा मागे. मी म्हणलं ठीक आहे. मग मी पुढे निघून आलो. ते काहीतरी ऑफिसमध्ये घेऊन चहा घेऊन निघाले होते. मोटरसायकल घेतली आणि ह्या टेकडी आपले शिव मंदिर जवळ गेलो. तुमच्या काळात होतं ना शिव मंदिर, ते कॉलेजचं बायपास, तिथं कारला 2 मिनिटं थांबवलं आणि येडेकरांना म्हणलो तुम्ही ज्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आहात त्या विद्यापीठाचं नाव स्वामी रामानंद तीर्थ म्हणून ऐकलो मी. नाही आहेच की. तर स्वामी रामानंद तीर्थ ह्या शाळेमध्ये केव्हा वास्तव्य करत होते, राहत होते. आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही बासरचं दर्शन करा, अजून केव्हा तरी वेळ द्या असं म्हटल्यावर ते उतरले. नाही सर मी बासरचं नंतर दर्शन करतो, पण त्या जागेचं मी दर्शन करून जातो म्हणून मुरलीधर करते. हे बेसमेंट आहे शाळेचे शिक्षक म्हणून 3 वर्षे त्यांनी विना अनुदानित काम केलं, पैसे न घेता पैसे जमा करून. विठ्ठलरावजी रत्नाळीकरांनी 1950ला स्थापन झालेली शाळा 60 पर्यंत चालवली त्यांनी. आणि 60च्या नंतर शिक्षकांना पगार द्यायला अडचण व्हायची.
त्यावेळेला एकदा गावातल्या सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या नात्या शिक्षकांना पैसे देणं होत नाही. मला काही लोक प्रश्न विचारतात, तुम्ही इतकं वेळ कसं काय असं तसं. रात्री 10 वाजता हेडमास्टर बसतात आणि 11 वाजता मी आलो. हेडमास्टरना 10 वाजताच्या ऐवजी 11 वाजेपर्यंत मला मी पाटील यायला तुम्ही बसायला लागले. काही मित्र विचारतात कसं काय असं तुम्ही. मी म्हटलं 1960 मध्ये विठ्ठलराव रत्नाळेकरांनी मुरली सेठ आणि बाबा पाटील बन्नाळेकरांना अशी चाव्या फेकून दिली, आता माझ्याने काही शाळा चालवणं होत नाही. त्यावेळेस मुरली सेठ प्रख्यात मोठा माणूस शिकला, मुरलीधरजी झम्मर म्हणून. ते म्हणाले बाबा पाटील चावी आले हो, हुतात्मा पानसरे के नाम से चालू किया हुआ स्कूल है, विठ्ठलराव गुरुजी बहुत मेहनत से 10 साल चलाया, अभी उनसे पगार देना नहीं होगा. त्यावेळेस ग्रँट नव्हतं, अपने को स्कूल बंद करना नाही. आणि त्यावेळेस त्या शाळेचे अध्यक्ष मुरलीधर झम्मर होते आणि बाबा पाटील त्यावेळेस त्या शाळेचे सेक्रेटरी त्यांच्या मनावर. आणि तब्बल 1960 पासून मला वाटते 74-75 आपली ग्रँट रेग्युलर येत होती 15 वर्षापर्यंत. कधी शिक्षकांना महिन्याला 1 तारखेला पगार बिल आलं नाही आणि पगार झाला नाही असं जाणवू दिले नाही शिक्षकांनी. अरे बाबा, मी म्हटलं त्यावेळेस आमचे वडील 15 वर्ष घरून पगार देऊन शाळा चालवायचे. आज मला तर काही नाही, आलो शाळेत बसलो की हेडमास्टर किंवा उपमुख्याध्यापक चहा मागवतात, चहा पाजवतात आणि बसवतात. पैसे लागत नाहीत, काही लागत नाहीत. उलट गप्पे मारायचे म्हणजे गप्पेमध्ये सहभागी होतात. म्हणजे पैशाचं नावच नाही. ते पैसे देऊन शाळेकडे लक्ष देऊन शाळा शिक्षण बरोबर चालले की हे सगळं काम करायचे. मला ते काहीच नाही, फक्त आयत्या वेळेवर मी बसलो तर तिथं काय जास्त काम करू असं का. तर असं कधी कधी त्यांचं पण आहे. त्याच्यामुळे इंग्रजी माध्यमाला वगळून बाजूला ठेवून सुद्धा अजून ह्या शाळेमध्ये येतात. निरोपच नव्हता, म्हणजे संयोजकांनी तसं काही निरोप दिला नाही. माझ्याकडे 4-5 लोक आले. रात्री मी बोललो, चित्रावरला बोललो, महाजनला बोललो, अजून दोघं म्हणलं अरे असं असेल वाटलं. म्हणलं नाही ह्या वेळेला आम्ही सिंगलच ठेवलं. मी म्हटलं तुमचे पोरं बघता येतील आम्हाला, तुम्ही सगळे शाळेचे आहात हे माहीत आहे रजिस्टरवर नाव बघितल्यावर, पण तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही आहात ते माहित नाही ना. गावात काही राहणारी मंडळी ते माझे विद्यार्थी ते माहित आहेत. जसं श्याम आहे, आमचं बहीणवाळ आहे, काही लोक हे इथं गावात वावरता म्हणून तुम्ही शाळेचे विद्यार्थी माहित, पण काही बाहेर असलेले विद्यार्थी आहेत. मग तुमच्या बायकांना कळलं असतं की अहो या शाळेत होते काय. म्हणजे जर कळत तुम्ही वेळ त्यांना का देत नाहीत हेही त्यांना कळलं असतं की बाबा संस्कारित आहेत, पण थोडस दुर्लक्ष कामामुळे करतात हेही कळलं असतं. आता डॉक्टर आहेत गुजराती, घरी असते बेटा आमच्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून, पण संस्कार आहेत लक्ष देण्याचे, पण अडचणीमुळे देत नाहीत ही त्यांनाही कळायला असतं ना. आणि एक दुसऱ्यांचे परिचय झाले असते. ठीक आहे, भविष्यामध्ये कधीतरी अजून योग येऊ द्या तसा. पण ठेवा, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सदैव शाळेला तर विसरू शकते करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. मी सरिता विश्वनाथ गुजराती. मी ह्या शाळेत शिकले. आता मी सध्या हैदराबादला राहते. माझ्या हजबंडचं नाव अर्जुन टंक आहे. ते पण आलेत माझ्यासोबत, पण आता घरी जेवते. ॲक्च्युली आम्ही लेट आलो तर ते पिक करायला येते तेव्हा आपण सगळे ओके मुलगी पण येणार आहे, पिक करायला येणार आहे. पण बालपणीच्या काही आठवणी, वर्तमानाचं वास्तव्य, भविष्याचं नियोजन, शाळेचे दर्शन व्हावं यासाठी आपण हा गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला आमच्या शाळेचे सचिव श्री विश्वनाथरावजी पाटील बन्नाळीकर साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अमूल्य भेट
अजून अरे या इकडे समोर आहे अजून जास्त समोर नको, बाहेर कमी मिळते. पूर्ण यायचं. अरे तुझ्या ऐकल्यानंतर ते पोट सगळं फोकस त्याच्यावर पडायले. नाही भारी आले आता. बरोबर आनंद काय अरे नाने ज्वारी आहे. सापडे पण